नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोलर फवारणी पंपाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहे। महाडीबीटी मार्फत ही योजना राबवली जाते। ज्या शेतकऱ्यांना सोलर फवारणी पंपाकरता अर्ज करायचा असेल त्या शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या पोर्टलवरती जाऊन हा अर्ज सादर करायचा आहे। हे सोलर फवारणी पंप 100% अनुदानित आहे। तर याकरता तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी कोणालाही द्यायची गरज नाही। फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज सादर करायचा आहे आणि लॉटरी सिस्टीममध्ये जर तुमचा नंबर लागला तर कृषी ऑफिस करून तुम्हाला हे पंप वितरित केला जाईल। त्या प्रकारचा मेसेज आणि त्या प्रकारची लिस्ट सुद्धा पुढे लागणार आहे। तर सोलर फवारणी पंपाकरता ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवरती कशा प्रकारे अर्ज सादर करायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। सोलर फवारणी पंपाकरता महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज सादर करण्याकरता तुम्हाला सर्वात अगोदर महाडीबीटी पोर्टलवरती यायचे आहे। ज्या शेतकऱ्यांचे इथे अकाउंट नसेल तर त्या शेतकऱ्यांनी अकाउंट कसे बनवायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आय बटनमध्ये सुद्धा दिलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचे अकाउंट नसेल त्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहून आपल्या मोबाईलवरती सुद्धा ते त्यांचा महाडीबीटी पोर्टलवरती अकाउंट बनवू शकता। तर महाडीबीटी पोर्टलवरती आल्यानंतर तुम्ही इथे आधार कार्ड क्रमांक टाकून सुद्धा लॉग इन करू शकता किंवा वापर ID टाकून सुद्धा लॉग इन करू शकता। महाडीबीटी पोर्टलवरती लॉग इन झाल्यानंतर अर्ज करा हे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। जर मिळत नसेल तर मुखपृष्ठ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर देखील तुम्हाला अर्ज करा हे ऑप्शन दिसेल, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन प्रकारचा पेज जे आहे ते ओपन होतील आणि त्यावरती तुम्हाला इथे सोलर फवारणी पंपाकरता अर्ज करायचा आहे। तर तो अर्ज आता कृषी यांत्रिकीकरण या विभागामध्ये येतं, म्हणजे या बाबी निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। कृषी यांत्रिकीकरण या पुढील बाबी निवडा या ऑप्शनवरती, तर त्यावरती बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नवीन प्रकारचं पेज जे आहे ते ओपन होईल आणि तिथे तुम्हाला मुख्य घटकमध्ये तुम्हाला निवडायचं आहे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदी करता अर्थसहाय्य। त्यामध्ये तुम्हाला आता पुढे तपशील निवडायचा आहे। तपशीलमध्ये तुम्हाला मनुष्यचलित अवजारे हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे दोन्ही ब्लर होईल आणि यंत्रसामग्रीमध्ये तुम्हाला निवडायचं आहे आता पीक संरक्षण अवजारे। पीक संरक्षण अवजारे निवडल्यानंतर मशीनीचा प्रकार जो आहे तो निवडायचा आहे। मशीनीचा प्रकार तुम्हाला इथे बरेचसे ऑप्शन पाहायला मिळेल। तो आपल्याला अर्ज सादर करायचा आहे सौरचलित फवारणी पंपाकरता, तर ते सर्वात लास्टमध्ये तुम्हाला दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। आणि मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र किंवा अवजाराची खरेदी करणार नाही याकरता संमती द्यायची आहे। म्हणजेच तुम्हाला इथे जो बॉक्स दिसणार आहे त्यावरती टिक मार्क करायचा आहे आणि पुढे जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केलेला आहे अशा प्रकारचा मेसेज येईल आणि आणखी घटक निवडायचे आहेत का यस किंवा नो ऑप्शन येईल। तर तुम्हाला आणखी घटक निवडायचे असेल तर तुम्ही यस करू शकता, नाहीतर तुम्हाला नो करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पहा अशा प्रकारचं ऑप्शन पाहायला मिळेल। त्यामध्ये तुम्हाला इथे प्राधान्यक्रम जो आहे तो द्यायचा आहे। प्राधान्यक्रममध्ये तुम्हाला इथे 1 आणि 2 जर एकापेक्षा जास्त निवडलेले असेल तरच प्राधान्यक्रम जो आहे तो इथे 1 आणि 2, 3, 4 अशा प्रकारे द्यायचा आहे। जर एकच असेल तर तुम्हाला फक्त एकच असं निवडायचं आहे। प्राधान्यक्रम दिल्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केलेला आहे अशा प्रकारचा जो मेसेज आहे तो तुम्हाला पाहायला मिळतील। ज्या शेतकऱ्यांनी या आर्थिक वर्षामध्ये एकही म्हणजेच कोणत्याही योजनेकरता जर अर्ज सादर केलेला नसेल तर त्यांना 23 रुपयाचं जे पेमेंट आहे ते करायचं आहे। आणि जर तुम्ही या अगोदर कोणत्या योजनेकरता जर अर्ज सादर केलेला असेल तर तुम्हाला इथे पेमेंट करायची गरज नाही। त्यानंतर तुम्ही केलेले अर्ज मी केलेले अर्ज या बाबीमध्ये दिसणार आहे। त्यामध्ये तुम्हाला छाननी अंतर्गत अर्जामध्ये गेल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करता अर्ज केलेला आहे ते सर्व अर्ज तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर तुम्ही इथे पाहू शकता की कोणकोणत्या बाबीकरता तुम्ही इथे अर्ज केलेला आहे, जसे की नवीन विहीर बांधकामाचा अर्ज आणि आपण आता मनुष्यचलित
फवारणी पंपाकरता अर्ज सादर केलेला आहे। त्यानंतर याची जर पावती घ्यायची असेल तर तुम्हाला ते इथे अर्ज पहा या ऑप्शनवरती त्याच्या खाली ऑप्शन दिसेल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही याची पावती देखील घेऊ शकता। तर तुम्ही ज्या घटकांकरता अर्ज सादर केलेला आहे त्या घटकांची पावती सुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता आणि तुम्ही जे पेमेंट केलेले असेल त्याची सुद्धा फी पावती म्हणून इथे तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने सोलर फवारणी पंपाकरता अर्ज सादर करू शकता। हे सोलर फवारणी पंप 100% अनुदानित आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस कुठेही द्यायची गरज नाही। आणि जर लॉटरी सिस्टीममध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्हाला हे पंप कृषी ऑफिसकडून वितरित केला जाईल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती आपल्या चॅनलवरती येत राहतात। या व्हिडिओ व्यतिरिक्त जर तुम्हाला काही कमेंट्स असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरिता अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेली आहे त्यावरती प्रेस करा, जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।